राज्यात दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा केव्हाही होऊ शकते. मात्र आता राज्यात एक नवीन समीकरण काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्र येत आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. सर, प्रकाश आंबेडकरांनी काल भेट घेतलेली आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडी एक नवीन समीकरण राज्यात निर्माण होऊ शकतो. काय फॉर्म्युला असणार आहे महापालिकेच्या निवडणूक दृष्टीने राज्याच्या? एक मुद्दा आपण लक्षात घ्या की वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसचा समविचारी पक्ष आहे आणि त्या अनुषंगानं आमची वंचितच्या सोबत ही ज्या ठिकाणचं स्थानिक नेतृत्व आणि त्यांचं स्थानिक नेतृत्व या अनुषंगानं तयार आहे त्या ठिकाणी ती होऊ शकते. आणि मी जरी काल राजगड या ठिकाणी गेलो असलो तरी यापूर्वी झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये नगरपालिकेच्याही निवडणुकांमध्ये काही ठिकाणी काँग्रेस आणि वंचित आम्ही सोबत निवडणुका लढलेलो आहोत. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील आमच्या दोन्ही पक्षांचं स्थानिक नेतृत्व चर्चा करून त्या ठिकाणी जर त्यांची सहमती असेल तर त्या ठिकाणी ती युती होऊ शकेल. मी राजगडावर काही पहिल्यांदा गेलो नाही. ते महाराष्ट्रातलं एक तीर्थस्थळ आहे आणि त्या ठिकाणी काल मी जरूर गेलो होतो. आदरणीय प्रकाश आंबेडकरजींची माझी चर्चाही झाली. मात्र आमच्या पक्षाचं धोरण हे स्थानिक पातळीवर आघाडीचं अधिकार आम्ही जसे दिलेले आहेत त्याच पद्धतीने त्यांच्या पक्षाचे देखील त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर या संदर्भामध्ये चर्चा होऊन आघाडी जिथे आमचे दोन्ही पक्ष तयार असतील तिथे ती होऊ शकेल. काय फॉर्म्युला साधारणपणे मुंबईमध्ये मुंबई काँग्रेस वंचित आघाडी किंवा राज्यामध्ये असं फॉर्म्युला काही ठरणार आहेत का? काही गोष्टी ज्या फॉर्म्युला आणि अशा ज्या स्वरूपाच्या आहेत या इथे नॉन ॲप्लिकेबल आहे. मी आपल्याला त्याची एकंदरीत काय स्थिती आहे आज आम्ही काही नव्यानेच काही करतोय असं नाही. यापूर्वी ही आघाडी ही आमची नगरपालिकेतही झालेली आहे. जिथे संभव असेल तिथे आताही होईल. सर, दोन ठाकरे एकत्र येत आहेत. मनसे तुम्हाला नको मात्र वंचित आघाडी पाहिजे अशी एक भूमिका काँग्रेस व्यक्त करते. आम्ही नगरपालिकामध्येही काही ठिकाणी गेलो हेच आपल्याला मी वारंवार सांगतोय. आणि हवं नकोचा विषय नाही. वंचित बहुजन आघाडीचे आणि काँग्रेसच्या संदर्भातले समान दुवे अनेक आहेत. आम्ही जात धर्म पंथ भाषा यावर राजकारण करण्याची आमची प्रवृत्ती नाही. संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणं हा दोन्ही पक्षांचा आमचा असणारा अजेंडा आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही सोबत जर येत असलो आणि आमची लोक जर आलीत तर ते स्वागतार्ह आहे. पण मनसे का नको? या ठिकाणी या काँग्रेस आणि वंचितच्या संदर्भात आपण प्रश्न विचारत असताना आपण मनसेचा त्या ठिकाणी मुद्दा आणून समांतर पातळीवर प्रश्न उपस्थित करण्याची काही आवश्यकता नाही. सर, आज आपण पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेच्या भावाच्या फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज सापडल्या, गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. काय प्रकरण आहे? सरकार चौकशी करेल असं वाटतंय का आपल्याला? सरकार अजिबात चौकशी करणार नाही. माणिकराव कोकाटेंना सरकार ज्या पद्धतीने वाचवत आहे त्याच पद्धतीने जे एकनाथ शिंदे यांच्या भावाला हे सरकार वाचवत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि त्या उपमुख्यमंत्र्यांच्या संबंधित घरातील माणसाच्या जर शेतात जर ड्रग्ज निर्माण करणारी MD निर्माण करणारी जर फॅक्टरी त्या ठिकाणी उघडल्या जात आहे त्या ठिकाणी त्यांचेच सर्व हित संबंधित आहेत. तिथे त्यांच्या चिरंजीवांच्या खासदार पुत्राच्या माध्यमातून पकडलेल्या 40 आरोपींना सोडून दिलं जातं आहे. त्या सर्व घटनांचा जो आका आहे ते एकनाथ शिंदे हे आहेत. आणि एकनाथ शिंदेंना देखील पार्थ पवारच्या प्रकरणातून जसं अजित पवारांना घरी पाठवलं पाहिजे तसंच या MD प्रकरणातून एकनाथ शिंदे यांचा देखील राजीनामा झाला पाहिजे. एकनाथ शिंदेचा राजीनामा झाला पाहिजे. सरकार ज्या पद्धतीने विरोधक म्हणतात किंवा शिंदे शिवसेना म्हणतात ते भाड्याने त्यांचा फार्म हाऊस दिला होता अशा प्रकारचे प्रताप सरनाईक बोलत आहेत. भाड्याने दिला होता अशी जो देखावा केला जातोय ते खोटं आहे. चोर थोडीच चोरी झाली कबूल करणार आहे. आता अनेक त्या ठिकाणचे जे संदर्भ आहे त्या संदर्भाला आपण जर बघितलं तर थेट स्वरूपामध्ये एकनाथ शिंदेंचा सहभाग त्यामध्ये हा सुनिश्चित होतो. त्यामुळे मधातली कोणी भाड खाणारा कोण आहे हे न दाखवता थेट स्वरूपामध्ये त्या जमिनीच्या मालकांवरच ही कारवाई केली पाहिजे. त्याला तेच जबाबदार आहेत. हे पाहिले काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेसच्या अध्यक्षांनी थेट आरोप केला एकनाथ शिंदेंचा राजीनामा सरकारने घेतला पाहिजे. कॅमेरामॅन अनुपसह विकास मेरे, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.